दोस्तों, लाड़की बहनों ने ही लाड़की बहनों का हक छीन लिया। जी हाँ दोस्तों, बुल्डाना में ऐसी खबर वीडियो में आपको बताऊंगा। ये वीडियो आप पूरा देखिए, क्योंकि वहाँ की 199 कर्मचारी जो महिलाएं हैं, उन्होंने लाड़की बहनों का हक छीन लिया। बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 199 महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून समोर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यात 1182 महिला कर्मचारी या योजनेअंतर्गत लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले असून कारवाईची तयारी सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महिला कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याची मोठी बाब उघड झाली आहे। जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 199 महिला कर्मचारी या योजनेच्या लाभार्थी म्हणून समोर आल्या आहेत। महिला व बालकल्याण विभागाच्या पडताळणी दरम्यान ही धक्कादायक माहिती उजेडात आली। राज्यभरात एकूण 1182 महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी सर्वाधिक संख्या बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे। विशेष म्हणजे ही पडताळणी अद्याप सुरू असून आगामी काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। लाडकी बहीण ही योजना प्रामुख्याने सर्वसामान्य आणि पात्र महिलांसाठी सुरू करण्यात आली असताना शासनाच्या पगारावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये यावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून योजनांचा लाभ ज्यांना मिळायला हवा त्यांच्याकडे अन्याय झाल्याची भावना आहे। या प्रकरणात शासन दिशाभूल करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी महिला व बाल कल्याण विभागाने सुरू केली आहे। याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले यांनी ही माहिती देत संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे। साधारणतः 1183 लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आलेले आहेत। त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 199 ची यादी प्राप्त झालेली आहे। परंतु या 199 पैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे, ती कोणत्या विभागाची आहे काय आहे। 199 ची पडताळणी अंती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळी शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली तर करून घेणे सांगितलेले आहे, पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी। जो गरीब है उनका हक उन्होंने छीना।